मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। मी प्रज्ञा कुलकर्णी हस्तक आणि बुलेटिन मध्ये पाहणार आहोत दिवसभरातल्या महत्त्वाच्या घडामोडी। सुरुवातीला एक नजर टाकूयात हेडलाईन्सवर। मुंबईच्या कमला मिल परिसरातील टाइम्स टॉवर मध्ये आग विझवण्याचे प्रयत्न सुरू। इमारतीत कोणीही अडकलं नसल्याची माहिती। विधानसभेला अजित पवार गट 60 जागा लढण्याची शक्यता। इंडियन एक्सप्रेसच्या मुलाखतीत अजित पवारांचे संकेत। तर निवडणुकीनंतर मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरणार असल्याची अजित पवारांची माहिती। खासदार सुप्रिया सुळे उपमुख्यमंत्री फडणवीसांविरोधात आक्रमक। शिंदेंचे बैर नहीं, देवेंद्र तरी खैर नहीं। प्रवक्त्यांच्या बैठकीत सुप्रियांचा नारा। तर मनोज जरांगेंवर टीका न करण्याची ही सूचना। विधानसभेसाठी मुंबईतल्या 36 पैकी 22 जागांवर ठाकरे गट लढण्याची शक्यता। ठाकरे गटाच्या मुंबईतील संभाव्य 22 उमेदवारांची यादी समोर। दिल्लीतील सर्वोच्च नेत्यांच्या आमंत्रणावरून पक्षप्रवेशाचा निर्णय। एकनाथ खडसेंचा गौप्यस्फोट। तर भाजप प्रवेशाला फडणवीस महाजनांचा विरोध। खडसेंचा आरोप। बदलापूर रेल्वे स्थानकावर दोघांवर गोळीबार। पोलिसांकडून घटनेचा तपास सुरू। गोळीबारानं बदलापूर हादरलं। नवी मुंबईत मेट्रोचा प्रवास होणार आणखी स्वस्त। सिडकोकडून मेट्रोच्या तिकिटामध्ये 33% कपात। 7 सप्टेंबरपासून सुधारित दर लागू। गणेशोत्सवासाठी कोकणात चाकरमानी दाखल। रत्नागिरी रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठी गर्दी। कोकण रेल्वेचं वेळापत्रक कोलमडलं। लाडक्या गणरायाच्या आगमनासाठी भाविक सज्ज। स्वागताची तयारी अंतिम टप्प्यात। लालबागचा राजा, गणेश गल्लीचा राजा आणि जीएसबी गणपतीचा मुखदर्शन सोहळा संपन्न।